कोणत्या खेळाडूकडे जास्त तुमचं लक्ष आहे की तो जबरदस्त फॉर्ममध्ये आणि तो चांगली कामगिरी जर करू शकला तर शेही संघाला संघर्ष करावा लागेल. आमच्याकडे अभि, तसेच गौरव, राहुल आणि रोहन या चार खेळाडूकडे चांगलं लक्ष राहील. टेनिस क्रिकेट जे आता चांगले दिवस आलेत, येणाऱ्या काळामध्ये आता आय एस पी एलपेक्षा मोठमोठ्या स्पर्धा पण आपल्या भेटीस येणार आहेत. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा मोठमोठ्या होणार आहेत. म्हणजे 20 लाख 50 लाख अशा स्पर्धा असणार आहेत. तर तुम्ही या टेनिस क्रिकेट हे कसं पाहताय? तुमचं म्हणणं काय की मुलांनी जॉब बरोबर खेळलं पाहिजे की खेळावरतीच पुढे लक्ष दिलं पाहिजे? नाही, जॉब बरोबर खेळलं पाहिजे. जॉब केलं तरच खेळण्यासाठी पैसा पण येईल आणि सर्व काही होऊ शकतं. ओके, शेही संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. चॅम्पियन पद अबाधित राहण्याचा प्रयत्न आहे की ॲज युजल नॅचरली खेळणार? नॅचरलीच खेळणार, डायरेक्ट बोलू शकत नाही आपण, आपणच चॅम्पियन होणार त्याचं. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षामध्ये संघामध्ये काय फरक जाणवतोय की अजून फॉर्ममध्ये आहे की थोडंसं काय वीक झालाय, काय वाटतं? आमची प्रॅक्टिस थोडी कमीच आहे, प्लेयर पण जास्त प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत. आणि स्पर्धा ही स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे चषक नेहमी स्मृतीमध्ये राहणारी स्पर्धा, या स्पर्धेकडे तुम्ही अनेक वर्ष बघत असाल. या वर्षीचं नियोजन कसं वाटतंय? चांगला दरवर्षी चांगलाच असतो, आम्ही दरवर्षी खेळतो इथे. बॅटिंग करताना किती धावा अपेक्षित आहे जेणेकरून चांगली फाईट देऊ शकाल? जास्तीत जास्त तरी 50+. ठीक आहे, तर टॉस झालाय. पहिल्या सामन्याचा टॉस जिंकला बेडीसगावच्या कॅप्टन यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन शेही संघाला. लगेच आपण सामना सुरू करूया. 2 मिनिटात आपण बॉल पडेल अशी काळजी घेऊया. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा असतील आता आमचे परम मित्र सोमनाथजी खाडे सर आम्हाला जॉईंट होतील. वेलकम सर. आणि पंचसुद्धा आता मैदानाचा ताबा घेतील. कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच मैदानामध्ये पदार्पण करा, फिल्डिंग सजून घ्या, कारण आपलं टार्गेटच होतं की 10 वाजल्याच्या आत आपल्याला पहिला चेंडू टाकायचा आहे आणि या 4 मिनिटं बाकी आहेत. प्लीज कॉपरेट करा. येस डी जे मयूर.
फिल्डिंग लावून घ्या. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो चेक. चला भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बरोबर 10 वाजता आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी स्पर्धा एन्जॉय करतोय. प्रत्येक दिवशी बरोबर प्रत्येक सामना हा 4 षटकांचा होईल याची काळजी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी घेत आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे मित्रांनो, वेळेत या, चांगले खेळून यशस्वी व्हा. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती जर यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त हा सर्वात महत्त्वाचा घटक आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे. या अनुषंगानं वेळेत या आणि चांगले खेळून यशस्वी व्हा. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृतिचषक 2025चा हा थरार दिवस क्रमांक 5 ला आपण सुरुवात करत आहोत. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आमच्या ऑफिशियल संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. आज कल्याण ग्रामीणचा दमदार आवाज आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर आम्हाला जोडले जात आहेत. वेलकम सर. कॉमेंट्री बॉक्समधनं आम्हाला साथ देतील. त्याचबरोबर UTC लाईव्हची संपूर्ण टीम शैलेश भोईर सर आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी सज्ज झालाय. अतिशय सुंदर क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल स्कोरर विपुल भाई आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आम्हाला साथ देतील प्रफुल्लदादा विदे, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. DJ मयूरचं कौतुक करावं तेवढं निश्चितच थोडं असणार आहे. माणसाचं आयुष्य आहे, संगीत हा सर्वात अविभाज्य घटक. निश्चितच आपण नेहमी म्हणत असतो, हे जिंदगी तू चाहे कितना भी नचा, खाली गाणे अच्छे बजा. आणि मयूर काम करतोय, गाणं वाजवतोय आणि आपलं सर्वांचं मनोरंजन करतोय. त्याचबरोबर आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी आपण घेत आहेत. डिपेंडिंग चॅम्पियन रॉयल स्ट्रायकर शेही संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला भरत स्पोर्ट्स बेडीसगाव आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आमची तीनही नामांकित पंचांची तिकडी अर्थातच अभि सावंत सर, हेमंत तावडे सर, दशरथजी खुपसे सर या ठिकाणी सज्ज होत आहेत. अगदी वेळेमध्ये त्यांची उपस्थिती, पंच कसे असावेत याचं आदर्श उदाहरण तुम्हाला या तिघांना पाहिल्यानंतर पाहायला मिळेल. अगदी सर्वांच्या अगोदर मैदानावरती हजर असतात. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर ऑफिशियल टीमचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल पार पडलाय. टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहताय. भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमनं युवा यंग ब्रिगेड आणि त्यांना फाईट करेल बॅटिंग करताना पाहायला मिळतील डिपेंडिंग चॅम्पियन रॉयल स्ट्रायकर शेई हा संघ आपण पाहू शकाल. घड्याळामध्ये बरोबर मित्रांनो आपण पाहताय तर 10:02 होत आहेत. 10:05 सामना बरोबर शार्प चालू झाला पाहिजे. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिली जातील. बरोबर 3 षटकांसाठी 15 मिनिटं. व्यवस्थित वेळेत जर पूर्ण झाली नाहीत तर चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्डमध्ये तैनात करावा लागतोय. आणि त्याहूनही जास्त वेळ जर आपण खर्च कराल तर पंचांच्या माध्यमातून जी तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल ती पॅनल्टी तुम्हाला सहन करावी लागेल. ट्रॅक तुम्हाला ब्ल्यू आणि ब्लॅक कंपल्सरी असणार आहे. टी शर्ट तुम्हाला आयोजन समितीच्या वतीनं दिला जातोय. आपला 12वा प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रॉपर किटमध्ये विथ स्पोर्ट्स शूज या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. सर्वात महत्त्वाच्या सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुठल्याही संघाला पॅनलाइज करावं असं आयोजकांना केव्हाही वाटत नसतं. आपण
ही जोडी मैदानात पाठवून द्या. रॉयल स्ट्रायकर शेळी संघ आपणास विनंती आहे, आपण त्वरित या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. यस, उपस्थित होत आहेत. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सकाळचं सत्र आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि आजच्या या 5व्या दिवसाला आपण डामडौलामध्ये सुरुवात करत आहोत. सकाळचं सत्र, पहिली मॅच रॉयल स्ट्रायकर शेळी डिपेंडिंग चॅम्पियन आणि त्यांना फाईट करते टीम भरत स्पोर्ट्स बेडिसगाव. युवा यंग ब्रिगेड वैभव विषे अँड कंपनी मैदानाच्या आत सज्ज होतीये. टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि निश्चित बॅटिंगसाठी पाचारित केलंय रॉयल स्ट्रायकर शेळी या टीमला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मित्रांनो, पुनश्च एकदा सांगतोय, 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला पूर्ण दिला जातोय. पहिल्या 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला असणार आहे. निश्चित आपण जर अभ्यास केला तर एका षटकासाठी 4च मिनिटं दिली जातात. मात्र आपला ग्रामीणचा खेळ असतो, ग्रामीणचं क्रिकेट आहे. या अनुषंगाने 1 मिनिट आपल्याला ऑलरेडी आपल्याला एका षटकासाठी 5 मिनिटं या ठिकाणी आपण देत आहोत. सूचना लक्षात घ्या, 12th मॅन प्रॉपर किटमध्ये विथ स्पोर्ट्स शूज या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी संघाला दिली जाईल. सूचना सर्वांनी लक्षात घ्या. रोजच्या शेड्यूल प्रमाणे आपण थोडंसं उशिरा आहोत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. या परिसराचं उमदा युवा नेतृत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत, तुम्हा सर्वांचं आधारस्तंभ श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 5 ला आपण सुरुवात करत आहोत. षटक क्रमांक पहिलं चालू होतंय. विवरचना सज्ज होते, पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. सलामीची जोडी पंकज आणि पराग सुरुवात करतायत. बॉलर तयार. पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, जबरदस्त फटका. 2 फिल्डर पाठलाग करतील. निश्चितच दूरवरनं जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, मात्र फटक्यात जान होती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, चौकार. सुरुवात दमदार झाली आहे. आकर्षक स्ट्रोक, चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने आपण पाहताय तर खातं खोललंय पंकज परागनं. ही इज ऑफ द मार्क. यावेळेस चेक केलं जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा हाईट, सिंगल कंप्लीट. धोक्याची घंटा. निश्चितच आपण पाहताय नो बॉलचा इशारा येतोय पंच अभि सावंत सरांचा. अवांतरचा इशारा. त्यानंतर आपण पाहाल तर फ्रीड सोने पे सुहागा. 6 धावा धावफलकावरती आहेत. फक्त एका चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. युवा यंग ब्रिगेड मैदानावरती भरत स्पोर्ट्स बेडिसगाव आणि त्यांना फाईट करते टीम रॉयल स्ट्रायकर शेळी. गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल याच मैदानावरती विजयाचा झेंडा ज्यांनी काढला, विजयश्री ज्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला वरमाला घालताना पाहायला मिळाली. यावेळेस फुलटो चेंडू आहे ऑन साईडला. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडफेक करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर बिनबाद 7 धावा. सुरुवात सुंदर झाली आहे. षटक क्रमांक पहिलं इथं मार्गस्थ आहे गोलंदाज गौरव. इथून त्याला कमबॅकची गरज आहे. धावफलकावरती 8 धावा. हा चेंडू सुंदर होता. अगदी ब्लॉक होलला चेंडू टाकलाय. निश्चितच एक सिंगल धावेसाठी इथं निघाले आणि ती सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके मारायला मिळत नाही त्यावेळेला निश्चितच सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करतायत. माइंड गेम खेळणं हे निश्चितच नितीन तारमळे अँड टीम अर्थात रॉयल स्ट्रायकर शेळी संघाचं काम आपण नेहमीच पाहिलंय. यावेळेस पहा बॅटची एज लागली आहे. थर्ड मॅनला चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ.
अगदी जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला गेला, पकडून फेक करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या. दोन धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती. गोलंदाज गौरव गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये येतोय, चेंडूला पकडतोय, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गॅदर करतोय, कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नाही. अशाच पद्धतीनं खेळावं लागेल. सुंदर गोलंदाजी, डॉट येतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं अनालिसिस, 5 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस मिस टायमिंग, जेलची सुवर्ण संधी, स्वतः गोलंदाज. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. कॅच पकडलीये, फलंदाज माघारी परते. लागलेला पहिला हादरा रॉयल स्ट्रायकर शे टीमला. पहा मित्रांनो, एक षटक संपलंय. धावफलकावरती आपण पाहताय 10 धावा. मात्र भरत स्पोर्ट्स बेडीसगाव टीमचा 12th मॅन या ठिकाणी प्रॉपर किट मध्ये नसल्या कारणानं आयोजन समितीच्या वतीनं 2 धावांची पॅनल्टी भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या संघाला देण्यात येत आहे. त्यांचा 12th मॅन ट्रॅक कंपल्सरी आहे आणि ट्रॅक नसल्या कारणानं 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जाहीर झाली आहे. 2 धावा इथून स्कोअरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. पुढील सामना असेल आई गावदेवी शेंद्रून, जितू पाटोळे, नरेश पाटोळे आणि टीम, आणि त्यांना फाईट करेल टीम आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे बंधनकारक आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 10 धावा धावफलकावरती, 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 12 धावा रॉयल स्ट्रायकर शेई संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. फुलटोज आहे. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेच्या जवळ पकडतोय, फेकतोय. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. थ्रो सुद्धा रॉकेट येतोय. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकलं 13 या धावसंख्येवरती. रोहन गोलंदाजी मार्कवरती येतोय. लेफ्ट आर्म मारा करत असताना इथे पहा, चेक करतायत, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतायत बॅटिंग टीम रिव्ह्यू सर. येस, इट इज वाईट बॉल. थर्ड अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम ऍक्शन आहे. आपण पाहताय निश्चितच पाकिस्तानचा गोलंदाज आठवेल आपल्याला, सोहेल तन्वीर नावाचा. तशाच पद्धतीची काहीशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. फॉलो थ्रू तुम्ही पाहताय, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. 2 चेंडू त्यानं फेकलेत. इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. यंगस्टर खेळाडू आहे, भरपूर प्रतिभा तुम्हाला या खेळाडूमध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म यावेळेस मात्र फुल टोज आणि पूर्ण टोल वसूल करत असताना बॅट्समन परागच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छूमंतर षटकार. मयूरचं कौतुक आम्ही सातत्यानं याचसाठी करत असतो. निश्चितच ज्या वेळेला माहोल बनवायचा असतो त्यावेळेला त्याला सांगावं लागत नाही. छत्रपती शिवरायांचं स्मरण करतोय आणि निश्चितच मैदानावरती आक्रमक भूमिकेमध्ये पराग आलाय.
षटकार टोकलाय 6 धावांच्या मदतीनं धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलं. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज रोहन सुरुवातीचे 2 चेंडू त्यानं सुंदर फेकले, मात्र त्यानंतर हा फुलटोस बनवला आणि एक अप्रतिम फटका या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. चला, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचा सामना आहे. पूर्वार्धात आपण आहोत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती जोडल्यात त्या 21 धावा. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. ज्या स्पर्धेची चर्चा स्पर्धा झाल्यानंतर वर्षभर शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं होत असते. त्यानंतर ही स्पर्धा पुन्हा केव्हा आपल्या भेटीला येईल यासाठी चर्चा चालू असते. अथक प्रयत्न ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं सर्वांचं मनापासून कौतुक आपण करूयात. निश्चितच आपण पाहाल तर ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटच्या माध्यमातून लाभतंय. श्रेयसदादा वेखंडे यांच्या पाठीशी सातत्यानं उभी राहणारी ही सर्व मंडळी. यावेळेस मिस टायमिंग, झेलची सुवर्ण संधी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच, सोप्पा झेल ड्रॉप आणि त्यानंतर चेंडू जखमेवरती मीठ चोळतोय. चेंडू सीमा पार, चौकार. विभागाच्या विकासाचा वसा आणि वारसा ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन वाहिला, स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा दर्जेदार प्रहार, चेंडू सीमा पार, ही इज ऑन फायर, परागचा वार, षटकार. पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असताना बॅट्समन पराग यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनला फिल्डर आहे, चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव, 2 मोठे फटके आले. त्यानंतर आपण पाहताय तर या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड वरती नजर मारूयात. षटक क्रमांक 2 संपलंय आणि या 2 षटकांच्या सांगतेनंतर स्कोरबोर्ड वरती तब्बल 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात रॉयल स्ट्रायकर शेही संघ फलंदाजी करतोय. बहारदार आयोजन, नियोजन आणि या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचे सर्वेसर्वा ज्यांच्या मुलीच्या नावानं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी हा संघ सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. मनीषजी खाडे, प्रफुल्लजी विदे, त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण शिलेदार ललित खाडे, समाधान विदे, प्रतीक खाडे, अभय लकडे, विघ्नेश गाडेकर, जय गाडेकर, सचिन भेरे, शरद खाडे, आदेश खाडे, पंढरी सासे, हर्ष गुजरे, शुभम गाडेकर, तन्मय भोईर, विपुल गाडेकर, तन्मय भेरे, हिरामन गाडेकर, प्रफुल्ल सासे, रुपेश सासे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून अक्षय सासे, पार्थ गाडेकर, दर्शन भेरे, वैभव शेळके, नयन गाडेकर, निरुपम भेरे, लोकेश गाडेकर आणि आदेश विदे आणि संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांचं मनापासून कौतुक आपण करूयात. अतिशय दर्जेदार हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आहे. रवींद्र आला, यावेळी शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे, भरपूर चांगले प्रयत्न, अगदी हवेत झेपावत असताना चेंडूला आतमध्ये थांबवलंय.
सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धावा इथं यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. व्हेरी गुड फिल्डिंग. कमिटमेंट द्यावी लागेल मैदानावरती, 100% एफर्ट द्यावे लागतील. निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती सामने चांगल्या गोलंदाजीनं, फक्त चांगल्या फलंदाजीनंच जिंकले जात नाहीत, तर चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं असतं. परागचा एक झेल सोडला आणि त्यानंतर त्यानं मोठे फटके मारायला सुरुवात केली. इथे अपील करतायत बॅटची एज अँड टेकन. विकेट मिळाली आहे, अजून एक महत्वाची विकेट मिळतीये. पराग 26 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच श्रेयसदादा वेखंडे, वनमॅन आर्मी, ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून ही संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहताय. स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे बाबांच्या आठवणींना उजाळा देत असताना या स्पर्धेनं यशाची उच्च शिखरे सातत्यानं पादाक्रांत करायला सुरुवात केली. गेली कित्येक वर्ष आपण पाहताय अविरत चाललेला हा रम्य सोहळा. शहापूर ग्रामीणचं हे दर्जेदार क्रिकेट. एका बाजूने आज मॅच आपण पाहताय रॉयल स्ट्रायकर शेई. रवींद्रचं कौतुक आपण करूयात. 4 चेंडू त्यानं फेकलेत, एक महत्वाची विकेट मिळवली आहे, धावांपासनं वंचित ठेवलंय, धावांसाठी 1-1 पाहायला मिळतीये. फिल्डरची आता मात्र साथ मिळायला सुरुवात झाली आहे. एक झेल सोडला तर मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहाल तर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पेश करतायत युवा यंग ब्रिगेड. गोलंदाज रवींद्र गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च करतोय. एक विकेट महत्वाची त्यानं मिळवली आहे, परागला माघारी पाठवलंय आणि त्यानंतर इथं छोटंसं कमबॅक केलंय. 34. इथं सुद्धा मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी हातात येतोय. झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे आणि एक अप्रतिम झेल सीमारेषेवरती टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. लागलेला मोठा हादरा रॉयल स्ट्रायकर शेई या टीमला. आहेत 34 धावा धावफलकावरती आहेत. इथून एक चांगलं कमबॅक रवींद्रनं करून दिलं. त्याचं अनालिसिस तुम्ही पाहताय. एक षटक फेकलंय, 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं मिळवल्या. निश्चितच 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अंती 3 गडी बाद 34 धावा. दोन्ही संघांसाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. उर्वरित एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं अंतिम षटक. या षटकावरती हल्लाबोल करण्यासाठी निश्चितच तयार असतील रॉयल स्ट्रायकर शेई संघ. या शेवटच्या षटकावरती कशा पद्धतीनं स्ट्राईक केला जाईल हे आपल्याला पाहायचंय. मात्र समोरून बरंच स्पोर्ट्स बेडीसगाव या संघासाठी निश्चित नव्या दमाचा नवा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रसादला इंट्रोड्यूस करतायत. शेवटच्या अंतिम षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. राईट आर्म मीडियम फास्ट गोलंदाज प्रसाद. त्याला हे षटक चांगलं टाकावं लागेल बेडीसगाव टीमसाठी. चला मित्रांनो, स्पीडअप करा. आपण वेळेची काळजी घ्या. मगाशी मनोज कार्वे सरांनी आपल्याला नक्कीच आठवण करून दिली. टाइम इज मोर दॅन मनी. तुम्ही गेलेला पैसा मेहनत करून कमावू शकता मित्रांनो, मात्र गेलेली वेळ तुम्ही करोडो रुपये खर्च करूनही परत आणू शकणार नाहीत. लास्ट 6 चेंडू शिल्लक. पहिलाच बॉल, शॉर्ट पिच, शॉर्ट ऑफ लेंथ. फटका चांगला पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर पहिला वार, चेंडू सीमा पार. थँक्यू सो मच. अवघ्या मुठभर मावळ्यांना हाताची धरून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरल्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाला
रायगड किल्ल्याला महाराजांनी निश्चितच निवडलं. इथं फटका चांगला आहे, प्रॉपर शॉट पाहायला मिळतोय. टायमिंग जबरदस्त. जयेशच्या बॅटमधनं हा षटकार. फॉर द विकेट. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडले, फेकलंय, थ्रो चांगला आलाय, मात्र तिथं कलेक्शन झालं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नात फलंदाज धाव बाद. आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी सज्ज व्हा. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 45 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चांगला चेंडू, अशाच पद्धतीचे चेंडू टाकण्यासाठी नक्कीच प्रयत्न त्याचे राहिले होते, मात्र थोडासा दिशा भरकटला होता. सुरुवातीला आपण महागडा ठरताना पाहायला मिळाला. एक शॉट ऑफ लेंथ चौकार आला, त्यानंतर ओव्हर पिच षटकार आला. इथं त्याला दिशा सापडली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केलं, थोडंसं आतमध्ये घेतलं आणि निश्चितच हा चेंडू निर्धाव संपन्न होताना पाहायला मिळतोय. 45 शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. थ्रो येणं गरजेचं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन जयेश बाद. स्मरण करतायत. अगदी अलीकडेच आपण पाहताय तुम्हा सर्व हिंदू धर्मियांचं स्वप्न पूर्ण झालं. अयोध्येमध्ये डामडौलामध्ये राम मंदिर उभं राहिलं आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या मनातनं आवाज निघाला, जय श्रीराम. विकेट येते, कमबॅक झालंय. रॉयल स्ट्रायकर शेही संघाला लागलेला हा 5वा हादरा. धावफलकावरती 45 धावा आहेत. 45 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. प्रसाद गोलंदाजी करतोय. सुरुवातीला त्याला प्रसाद मिळाला, मात्र त्यानंतर त्यानं जे कमबॅक केलंय, या 3 चेंडूंचा जर शेवटचे अनालिसिस तुम्ही पाहिलं, 2 विकेट आल्यात, एकही धाव इथून येताना पाहायला मिळाली नाहीये. 45 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू. रोहित येतोय, रॉयल स्ट्रायकर शेही संघाचा हिटमॅन. शेवटच्या एका चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा इरादा त्याचा नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे प्रसाद. चांगला टाकलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर येतोय मिड विकेटवरनं, पकडून फेक करेल. दुसरा दाबेचा प्रयत्न यशस्वी. तिसरा दाबेचा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहाल तर अजून एक फलंदाज रनआउट होतोय. शेवटचा चेंडू, 2 धावा आल्या, एक फलंदाज धावबाद. षटक संपलंय 4थं आणि 4 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 47 धावा. 48 धावांचं लक्ष ठेवलंय. कशा पद्धतीनं पार केलं जाईल हे आपण नक्कीच पाहूयात. 48 रन्स टू विन. चला, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार
आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचे कर्णधार आपण आला असाल तर आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक सामना संपल्यानंतर मध्ये जो आपण वेळ खर्च करतो तो वेळ मध्ये जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणं बंधनकारक आहे. आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जो क्वालिफायरचा सामना खेळवावा लागतो त्याला वेळ पुरेसा राहणं गरजेचं आहे. या अनुषंगानं आपण सर्वांनी काळजी घेणं बंधनकारक असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 47 धावा बनवल्यात आणि 48 धावांचं एक कडवं आव्हान ठेवलंय युवा ब्रिगेड समोर, अर्थात भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमला बनवाव्या लागतील. 24 चेंडू आणि 48 धावा, 12.00 ची सरासरी राखायची आहे. मैदान कोण मारेल, सकाळचं सत्र कोणाच्या नावावरती असेल, मैदानावरती कसं चित्र असेल हे निश्चित आपण पाहूयात. आणि या चित्राचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास समालोचन कक्षामध्ये थांबतोय. आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मराठी समालोचन क्षेत्रातले एक दिग्गज नाव आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर आम्हाला जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील बिरवाडी या गावातील स्वर्गीय विठ्ठलराव खाडे या मैदानावरती आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 या क्रिकेटच्या देखण्या स्पर्धेमध्ये मी मनोज कारवे आपणा सर्वांचे पुनश्च हार्दिक स्वागत करतोय. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिला सामना इथे रंगलेला आहे आणि पहिल्या सामन्यातील पहिली इनिंग समाप्त झाली. आपण पाहिलं की पहिली बॅटिंग करत असताना डिफेंडिंग चॅम्पियन शेई संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 27 धावा उभ्या केल्या आणि 48 धावांचं आव्हान बेडीसगाव संघापुढे ठेवलेलं आहे. 24 चेंडूमध्ये 48 धावा म्हणजे बरोबर प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची नितांत गरज आहे डिफेंडिंग चॅम्पियनला नमवण्यासाठी. तसं पाहता पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या गौरवने, परंतु त्यानंतर रोहनवरती आक्रमण केलं आणि तब्बल 21 धावा कुठल्या. त्यानंतर रवींद्रने लाजवाब षटक हाताळलं, 3 धावा फक्त खर्च केल्या. चांगलं बेड्यांमध्ये अडकवलं होतं फलंदाजांना, परंतु शेवटच्या षटकात सुद्धा 13 धावा आल्यानंतर आपण जो स्कोअर पाहतोय तो समाधानकारक फायटिंग स्कोअर निर्माण करण्यामध्ये सक्षम ठरले डिफेंडिंग चॅम्पियन शेई संघ. आणि ह्या धावा कंप्लीट करू शकेल का? जेव्हा कॅप्टनचं आपण मनोगत घेतलं तेव्हा कॅप्टननी सांगितलं बेडीसगावच्या की आम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली, परंतु एकंदर पाहता चांगली फाईट दिली. पहिल्या इनिंगचा विचार करता इतके डिफेंडिंग चॅम्पियनच्या फलंदाजांना वारेमेप मारू दिलं नाही आहे हे सुद्धा आपण आपल्या डोळ्याने पाहिलं. आणि आता बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहिजे बेडीसगावची, ज्यांनी चांगले झेलसुद्धा पकडले. काही खराब चेंडू जेव्हा वापरले गेले तेव्हा धावांचा ओघ वाढला, परंतु एकंदर पाहता चांगली फाईट होण्याची दाट शक्यता. पंचाची कामगिरीसुद्धा सुरेख होते. एके निर्णय त्यांचा गालबोट लागण्यासारखा नाही आहे. खरंच तिन्ही पण त्रिमूर्तीला सलाम आहे, कारण पंच हे मायबाप असतात मैदानामधले आणि खेळाडूंनी त्यांची भक्ती केली पाहिजे. खेळाडूंनी असंच समजलं पाहिजे की जे पंच आहेत आपले ते आपले देव आहेत आणि आपण त्यांचा आदेश पाळला पाहिजे. ते जे सांगतील तसं आपण वागलं पाहिजे आणि तशा पद्धतीनेच पंचांची कामगिरी होते. आणि खेळाडूंनी सुद्धा आतापर्यंत सलग 5 दिवसामध्ये तसंच दर्शवलेलं आहे. पंच आम्हाला दर्शवताना धावांचा पाठलाग सुरू होतोय. रोहन आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. पहिल्या षटकासाठी सज्ज झाला आहे शेई संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज निखिल. निखिल बॅटिंगसाठी उतरला नाही, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे फ्रंटलाईन गोलंदाजाची. धावांचा पाठलाग सुरू. राऊंड द विकेट, ओव्हर पिच, काहीसा चेंडू बॅट थोडीशी फिरली गेली हातामध्ये. डीप झोनकडे फॉरवर्ड स्पेलिकच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. म्हणजे पहिला चेंडू जो टाकला गेला, जशी फिल्डिंग सजवली त्यानुसारच इथे पेश केला. म्हणजे चांगली सुरुवात आहे या ठिकाणी गोलंदाज निखिलची असं आपण म्हणू शकतो. आणि पहिली धावसुद्धा इथे अधोरेखित केली रोहन ऑफ द मार्क, धावसंख्या 1. राहुल पहिल्या चेंडूला रिव्हर्स हिट, वाव, पलटी शॉट, बहारदार चौकार, व्हॉट अ हिट.
राहुलला की प्रत्येक षटकामध्ये आपल्याला काहीही करून 12 धावा करायच्या, त्यासाठी जोखीम घेतला पाहिजे. धाव संख्या 5. ऑन द विकेट आडव्या आले होते आणि आडव्या बॅटचा प्रॉपरली वापर करता आला नाही. वेगाने गोलंदाज स्वतः गेले तिथे रनआउट घेण्यासाठी. प्रयत्न तर केला होता तिथे, अगदी प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. बघा रिप्ले UTCच्या माध्यमातून आपण पाहू शकता, अगदी प्युरिटी आणि क्वालिटी सुद्धा लाजबाब आहे. चेंडू अगदी क्लिअरली दिसतोय आणि अँगल सुद्धा स्क्वेअर लेगचं छान आहे कॅमेरावर. वा छान, अगदी सुरेख इंटरनॅशनल लुक दिलं जात आहे. हीच तर मेहनत आहे प्रत्येक बाबींची म्हणू शकतो आपण. त्यामध्ये पंच असतील, लाईव्ह असेल, स्कोरिंग, DJ या सर्वांचा जेव्हा संगम होतो तेव्हा एखादी स्पर्धा, एखादा कार्यक्रम हा लोकप्रिय होत जातो. म्हणजे प्रत्येकाचा महत्त्वाचा वाटा असतो, सिंहाचा वाटा असतो. त्यामध्ये UTC चांगलं प्रक्षेपण करते, कारण प्रत्येकजण घरबसल्या आपण ही मॅच, हा सामना, हा खेळ पाहू शकतो. नक्कीच एक संशोधन आहे, आविष्कार आहे लाईव्ह प्रक्षेपणाचा. राऊंड द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ होता, नीटचा कट करता आला नाही. बॅकफुटला गेला होता, परंतु बॅट फिरण्याच्या आधीच चेंडू विकेट किपरच्या हातात गेला. बघा खूप दूरवरती होता, अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा आउट स्विंग चेंडू टाकण्यात आला गोलंदाजाकडून. शेवटच्या मोमेंटला अगदी फिंगर रोल केले आणि हा लेग कटरचा प्रयत्न होता गोलंदाज निखिलचा. छान प्रयत्न. 1400. लागोबाचे 2 डॉट काढले. चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा छान कमबॅक केलं निखिल या गोलंदाजाने. 5वा चेंडू मार्गस्थ. पुन्हा रिवर्स फुल टॉस आणि इथे फुल टोल किचार. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांना अभिवादन देणारा हा सुंदर चौकार राहुलच्या बॅटमधून. आई गावदेवी शेंदूर आणि आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव दोन्ही कॅप्टनी या. हो 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 हो, पुन्हा एकदा आउट स्विंगर बाहेर बोलवण्यात येते. फलंदाज वारंवार बाहेर जातोय, परंतु रिव्हर्सचे 2 लाजवाब फटके मारले त्याने, राहुल याने. त्यामध्ये मास्तर की आहे. राईट हँड बॅट्समन जरी आहे तरी सुद्धा असं वाटतं की लेफ्टीने चांगला खेळतोय. जसं सौरभ गांगुली लेफ्टी खेळायचे आणि राईटी बॉलिंग करायचे, इथे उतरताना राईट हँड बॅट्समन म्हणू शकतो, पण तो लेफ्टीचे फटके त्याने अगदी परफेक्ट सजवले. हा चेंडू खूप जास्त बाहेर काढला. जास्त वेळ एकत्र येऊ नका, पंच आम्हाला दर्शवत आहेत. वेळेचं भान असू द्या प्लीज. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. धावा झाल्या पहिल्या षटकामध्ये 9. 3 धावा कमी पडल्या. हा बॅकलॉग भरून काढावा लागेल, कारण सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं. मोठी धावसंख्या जेव्हा आपल्याला गाठायची असते तेव्हा तुमचा फ्लाइंग स्टार्ट असणं फार महत्त्वाचं आहे. नाणेफेकीसाठी या ना, कारण इंटरव्हलमध्ये आपण आला नाहीत. आई गावदेवी शेंद्रून आणि आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव कॅप्टन. शेंद्रूरचे कॅप्टन उपस्थित आहेत. नडगावचे या पटकन आपण नॉनस्टॉप क्रिकेट आपल्याला सुरू ठेवायचं आहे. मोमेंटम या स्पर्धेचा आपल्याला गमवायचा नाही आहे. लयबद्ध स्पर्धा, लय भारी स्पर्धा, ज्या स्पर्धेने लय पकडली आहे आणि लोकप्रियता खूप उंचावरती गेली या स्पर्धेची दरवर्षीप्रमाणेच. यामधील मेहनत माननीय श्रेयसदादा वेखंडे, तसेच इतर सर्व आपले आयोजक मंडळ, ज्यामध्ये प्रफुल्ल शिंदे, मनीष खाडे, समाधान विदे, प्रतीक खाडे अधिक मंडळी, सर्वांनी अगदी मोलाचा हातभार लावलेला आहे. सर्वांची अथक मेहनत आहे. कुठली पण गोष्ट सहज शक्य नाही. पडद्यामागे फार मेहनत करावी लागते मित्रांनो. व्यासपीठ डोळ्यात दिसते, परंतु मेहनत आपल्या डोळ्यात दिसत नसते. ती होऊन गेलेली असते, ती नकळतपणे होत असते. पंचांचा आमच्याकडे वळून इशारा वाईटचा. खूपच बाहेर चेंडूला काढलं. पहिला चेंडू तुषारने इथे स्क्वेअर टाकलेला आहे. बघा राऊंड द विकेट जातोय. टप्पाही खूप पॉपिंग लाईनच्या जवळ आणि अजून बाहेर काढला. विकेट किपरला कसरत करावी लागली. अवांतर धावणे धावसंख्या दुहेरी अंकात 10वर. 48चं टार्गेट असताना तुम्हाला चेंडूला पाहून फटके मारणं गरजेचं आहे. चेंडूचं मेरिट कसं आहे, चेंडूचा टप्पा कुठे पडतो, त्यानुसार तुम्ही शफल झालं पाहिजे. चांगला फलंदाज घडण्यासाठी तुमचं टायमिंग, तुमचं फुटवर्किंग, तुमचं शॉट सिलेक्शन, ह्या 3 गोष्टींचा संगम झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस तशी करणं आवश्यक असतं. हो हो हो, यावेळेला आत्ता बदल आहे ते आत्तासुद्धा नाही आहे. गोलंदाजाला जणू काय तिथे वीक पॉईंट सापडलंय. आधीचा चेंडू क्लोज टू द बॉडी दिला होता, आता पुन्हा बाहेर काढला आणि खूपच आउट स्विंगर होता. चांगला कट करतोय, अगदी काटा मोडतोय चेंडू तिथे. छान बॉलिंग, कमबॅक केलं. एक वाईट टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा लागोपाठचे 2 डॉट टाकले.
एकच धाव खर्च केली 2 चेंडूंमध्ये. आपटी आपटी खूपच जास्त पंच वळतायत आमच्याकडे. इट्स वाईट डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा. एकच बाउन्सर अलाउड आहे. येणाऱ्या काळामध्ये चेंजेस होणार आहेत. अजून निर्णय झाला नाही ICCचा. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 2 बाउन्स अलाउड असणार आहेत प्रत्येक षटकामध्ये, पण त्याच्यावरती अजून शिक्कामोर्तब झालेला नाही आहे त्या निर्णयावरती. 11 धावसंख्या पाहतोय आपण. थोडंसं आता तुम्हाला जोखीम घ्यावा लागेल. लोड वाढत चालला आहे. धावा गाठाच्या 48. लक्ष उडवला आहे परंतु खराब शॉट आहे. 3 फिल्डर धावत आहेत. विकेट किपर झेल घेईल का? येस, दॅट्स इट. वेल टेकन. व्हेरी गुड जजमेंट. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे. कॅच इट. फलंदाज बाद. मैदानासाठी DJ स्पोर्ट्स मेंगलपाडा यांची अगदी साथ लाभली आम्हाला. खरंच आपण त्यांचे शतशः आभार व्यक्त करूया. तोच आपण आता चर्चा करत होतो की पडद्यामागे खूप जणांची मेहनत असते. त्यातीलच मेहनत DJ स्पोर्ट्स यांच्या वतीने सर्व गोष्टी त्यांनी इथे मैदानासाठी आपल्याला पुरवल्या. नक्कीच असंच त्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यांना आपण नक्कीच अभिवादन देऊया. स्वागत करूया. ते स्वागत केलंय आणि आभार सुद्धा व्यक्त केले जाईल. एका टप्प्याने चेंडू नाही तर पंच सांगतायत आउट ऑफ द पार्क. इट्स अ सिक्सर. बिगी. आणि चांगला स्टान्स होता बॅट्समनचा. फ्रंट फुटला आला आधी आणि अगदी तयारच होता. या फटक्यामध्ये ताकद कमी परंतु टायमिंग बेमिसाल असल्यामुळे अगदी चेंडूने अंतर गाठलं ते म्हणजे मैदानाच्या बाहेर. धावसंख्या पोहोचली वेगाने 17वर. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. चेंडू उंचावरून जात असताना लाऊड अपील क्वाड बेंचची केली जात आहे. लक्षात घ्या, अपील करताना मेन पंचांकडे अपील केली पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. दोन्ही पंच आता हितगुज साधतील, संवाद साधतील. अभिच्या बॅटमधून षटकाराला एक गडी बाद झाल्यानंतर पहिल्याच चेंडूला सामोरं गेला होता अभि. धावसंख्या 17. इथे डिस्कशन करतात आणि नॉट आउटचा इशारा दिलाय पंचांनी. इकडच्या पंचांचं नाव काय? इकडचे हे बाळा चांगलं अपील केलं होतं. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती परंतु दोन्ही पंच सुद्धा अनेक ज्याने क्रिकेट खेळलेत, ऊन पावसाळे पाहिलेत, डगमगणारे नाही आहेत. ओ चांगला स्विंग, चांगला राईज झाला. टप्पा पडला ऑफस्टिकच्या अगदी जवळ. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि अशा प्रकारे आपण पाहिलं पहिल्या षटकात 9 धावा आणि आता या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या. शेंद्रूनचा कॅप्टन या. शेंद्रून संघाचा कॅप्टन आपण या. नडगावचा कॅप्टन आलाय. असं करू नका आपण प्लीज. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. इथे आता बघा 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. कारण 2 षटकांमध्ये 24 पाहिजे होते, 17 झाल्या धावा. जवळपास 7 धावांचा डिफरन्स आहे. तो भरून सुद्धा आपल्याला इथे 31 धावा करायच्या आहेत. आता हात खोलावे लागतील. जिंकायचं आहे. फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय, लाख मोलाची स्पर्धा. आणि अशा स्पर्धेमध्ये आपण संघर्ष नाही केला, हिमतीने नाही खेळला तर तुम्हाला चषक हाताला लागणार नाहीये, विजयश्री खेचून आणता येणार नाहीये. समोरचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे, त्याच्यासमोर तुम्हाला तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागेल. म्हणतात ना की तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असा नाही, परंतु तो तुमचा प्रयत्न कालपेक्षा आजपेक्षा आत्ता अधिक चांगला असला पाहिजे, तरच तुम्ही सामना जिंकू शकता. तुम्ही 1% सरस कामगिरी केली पाहिजे. हा चेंडू खराब होता, त्याला सरस फटका सजवला. चेंडू हळूहळू जातोय अगदी फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी सुरेख फटका.
माघारी घेत नाहीत आणि माघारी घेणारे कधी जबाबदारी घेत नसतात. त्यामधील आमचं व्यक्तिमत्व, प्रेरणास्थान सर्वांचे, गरिबांचे कैवारे मान्य श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. ह्या त्यांची सर्व मेहनत या स्पर्धेमध्ये आणि त्यांना सर्वांनी साथ दिली. अगदी हा स्लाइस केला आणि तिथे तिसऱ्या स्लिपच्या जवळून चेंडू हळुगातपणे टप्पा पडून अगदी वेग धारण केला. जणू काय चेंडू भिंगत गेला की काय. अक्षरशः अशी अपेक्षा नव्हती की हळूवार उडायला चेंडू इतका वेगाने जाईल. म्हणजे आउटफिट किती फास्ट आहे. सुंदर येतो हा दहशतदार चौकार. 4 रन. चषकाची बातच न्यारी. चषकाची निमित्त अगदी सुंदर तयारीच असते. काही कमी पडू द्यायचे नाही हे प्रयत्न असतात आपल्या श्रेयसदादा वेखंडे साहेबांचे. त्यांच्या सोबतीला सर्व कार्यकारी मंडळ, त्यांची मेहनत आहे. इथे 2 लागोपाठचे चौकार आले, गरजेचे होते, रिक्वायर्ड होते. इथे इनसाइड आउट फ्लॅश, जबरदस्त फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, 1 बाउन्स ऑफ द लाईन. लागोपाठचा तिसरा चौकार. टाळ्या वाजवा या बॅट्समनसाठी. बॅट्समनचं नाव आहे राहुल. चौकारांची हॅट्रिक. आडवा झाला, इथे पुन्हा एकदा खोदून काढलाय. ओव्हर पिच घेतला, फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता. तिथे फिल्डिंग सजवलेली होती. एकच धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक हवी होती राहुलला, परंतु रोखलं अभिनय. कारण अभिनय सुद्धा आल्याला षटकार मारला होता. तो सुद्धा कॅलिबर आहे, कॅपेबल आहे, लायबल आहे, अगदी आतिषबाजी करू शकतो. आणि इथे आता मात्र मॅच ऑन झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये हवी ठरले होते शेही संघ, परंतु आता मात्र बॅट्समन स्वार झालेत या सामन्यावरती. सामना पुढे घेऊन चालेत. 8 मध्ये 18 पाहिजेत जिंकण्यासाठी. अभिला इथे अभिनय तो कभी नाही. खूपच बाहेर निघाला आणि फॉलो केला गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस करून अगदी बॉडी लाईनला चेंडू टाकला. चेंडू अगदी स्लोअर बाउन्सर होऊन उडाला, बघितला आपण. आणि बघा रिप्ले UTCच्या माध्यमातून दाखवली जाते. ॲक्शन रिप्ले. अगदी मनगटाच्या जवळून गेला, हँडलच्या जवळून गेला, बॅट खालून फिरली गेली आणि एक डॉट चेंडू काढला. 7 मध्ये 18. हा चेंडू फार महत्वाचा. फुल टॉस आहे. गॅप मधून जाणार का? 2 पिठाच्या मधून चेंडू सीमा रशा चिरतोय, फाडतोय. खणखणीत संजीवनी प्रदान करणारा स्वर्गीय विठ्ठलराव खाडे अभिवादित हा चौकार. अगदी मॅच ऑन ठेवली आहे. लागोपाठचे 3 चौकार आणि शेवटचा एक चौकार. 4 चौकार, एक सिंगल, एक डॉट. अशा प्रकारे 17 धावा आणि खतऱ्याची घंटा वाजली. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस करतायत नवीन सामन्यासाठी नडगा विरुद्ध शेंद्रुण. आदेशजी खाड्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. नडगावने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय शेंद्रुण संघाला. परंतु चालू असलेल्या सामन्यामध्ये प्रेक्षको काय घडतंय? 31 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये आणि पूर्णपणे नक्षा बदललाय. सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. त्याचं कारण 4 खणखणीत संजीवनी प्रदान करणारे चौकार ठोकले आणि अभिने सुद्धा त्याची करामत दाखवली. एक षटकार, एक चौकार आणि 10 धावांती अभि खेळतोय. राहुल मॅरेथॉन इनिंग साजरी करतोय. 9 चेंडूमध्ये 21 धावा. आणि ही जोडी आता विजयापर्यंत पोहोचेल का? विजयश्री खेचून आणेल का? जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे त्या संघाला पाणी पाजेल का? आसमान दाखवेल का? धूल चारेल का? या प्रश्नाचं उत्तर येत्या 5 मिनिटात आपल्याला मिळेल. परंतु सोडू नका सामना. दोन्ही संघांनी शर्तीचे प्रयत्न करण्याची हीच वेळ आलेली आहे. सामना आता क्रुशियल मोमेंटला आलाय. सोडू नका. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला ती कोशिश, तो प्रयत्न, ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत, ते कष्ट, ते परिश्रम आता करण्याची हीच वेळ आलेली आहे. संधी चालून आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे. मित्रांनो, आयुष्यात कधी सोन्यासारखी संधी येतच नाही.
आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. आता ती संधी दोन्ही संघांपुढे आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. स्ट्राईकला राहुल बाहेर निघाला पण तो नीटचा फटका सजवता आला नाहीये. खूपच बाहेर निघाला. 2दा पूर्ण करेल का? जोखीम घेतलंय आणि तिथे मिस फिल्डिंग केलीये. विनाशकाले विपरीत बुद्धी. लकी 4 रन. टाळ्यांचा कडकडा. 4 रन मिळाले. जिथे एकच धाव शेकली असती तिथे 4 चौका मिळतोय. याला म्हणतात लक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ बेडिसगाव. जर सामना गमावला तर पुढचा चेंडू गोलंदाज नितीन. राहुलसाठी चेंज ऑफ पेस. राहुलची बॅट टायमिंगनुसार फिरत नाहीये. चेंडूला फिरवतोय गोलंदाज. कमबॅक करतोय. जबाबदारी आहे त्याच्यावरती. पहिल्यावरती चौकार गेला पण तो त्यानंतर डॉट काढला. अजून मॅच टाय आहे म्हणू शकतो आपण. कुठे झुकली नाहीये. काही होऊ शकतं टेनिस क्रिकेटमध्ये. 10 धावा 2 फटक्यांमध्ये होतात. तिथे 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. जागा बनवली. उडवलाय. उंच उडवलाय. झेल करावा लागेल. ओ हो 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 हो. झेल सोडलाय की सामना सोडलाय मित्रांनो. कॅच विन्स मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अविस्मरणीय खेळ. आणि अशा प्रकारे जर तुम्ही जीवनदान दिलं तर तुम्हाला सामना गमवावा लागेल. सहज झेल होता. इतका कठीण नव्हता. समोरच होता. फक्त धावावं लागलं. तिथे पळावं लागलं. धावसंख्या 40 वर. 3 चेंडू शिल्लक आहेत. अभि आणि राहुलची जोडी जमलेली आहे. दोघांनी 37 धावांची पार्टनरशिप केली ह्या 40 धावांमध्ये. बहुत बढिया. जबरदस्त. इथे फायटिंग देत असताना बेडिसगाव संघ वेटीस आणलंय. वेटीस धरलंय ते म्हणजे चॅम्पियन, डिफेंडिंग चॅम्पियन शेही संघाला. याला म्हणतात फाईट देणं. प्रेक्षकांना असंच आवडत असतं. हरलात तरी चालेल परंतु प्रेक्षक जाताना म्हणायला पाहिजेत की या मुलांनी मन जिंकलं. समोरचा म्हणायला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि कठीण करून टाकले. चांगला टर्न केलाय. स्विंग ऑफ द बॅट. उंच उडी घेतली. आवाक्याच्या बाहेर. अगदी गेला टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. संजीवनी प्रदान करून देणारा स्वर्गीय विठ्ठलराव खाडे प्रस्तुत हा चौकार. जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि हीच ती वेळ होती दोन्ही संघांसाठी. परंतु इथे वेळ बदलत चालली आहे मित्रांनो. 24 तासाने दिवस बदलतो परंतु एका सेकंदने वेळ बदलत असते. म्हणून वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यासाठी फक्त हिंमत जिद्द करावी लागते. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर. केल्याने होत आहे रे. आधी केल्याचं पाहिजे. अभि करतोय आणि राहुल करतोय. ते म्हणतात की आधी केल्याचं पाहिजे. ही संधी चालून आले. त्यांना डोक्यावरती घेतील की त्यांनी चॅम्पियन संघाला नमवलं की काय. पण तो सामना समाप्त झाला नाहीये. समोरचा संघ सुद्धा चॅम्पियन आहे. गोलंदाज सुद्धा अगदी तिथे तत्पर आहे. 2 मध्ये 4 पाहिजेत. नितीनचा चेंडू. हो हो हो. शॉर्ट ऑफ पिच आणि लॉब केलाय. विनिंग स्कोर. व्हॉट मॅच. तालिया बजाव यार. चॅम्पियन डिफेंडिंग चॅम्पियनला पराभवाला सामोरं जावं लागलंय. पहिल्याच सामन्यामध्ये 5व्या दिवसाचा पहिला सामना खिशात घातलाय. बेडिसगाव संघाने हरवलंय मागच्या वर्षीच्या डिफेंडिंग चॅम्पियन संघाला. जबरदस्त मॅच. बजाव डीजे. कारण तो चषक प्रत्येकाला जिंकावासा वाटतोय आणि प्रत्येकाने इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसे प्रयत्न केले. ज्या संघाला आपण कमी समजत होतो अगदी साधारण संघ होता त्याने डिफेंडिंग चॅम्पियनला पाणी पाजलंय. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. हिमतीने खेळले बघा राहुल.